आहे नाही तर मी सर्व भावानं त्यांचा दास झालेलो आहे, कारण त्यांच्यावरती विश्वास ठेवून संतांची सेवा केल्यामुळं ते माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे. भगवान परमात्मा ज्या गोष्टीनं कृपा करू शकतोय अशा पद्धतीचं सामर्थ्य त्यांच्याकडे असल्या कारणानं कदाचित परमार्थिक क्षेत्रामध्ये अध्यात्माच्या प्रांतामध्ये जर मी दमलो थकलो भागलो तर ते मला कडेवरती उचलून घेतात आणि शेवटच्या टोकापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करतात. म्हणून त्यांच्या मुखामधून आलेलं शब्द प्रसाद म्हणून मी घेतल्याशिवाय राहणार नाही. ते कधीही मुखामधलं शब्द बाहेर काढणार नाही. तुका म्हणे शेष गेहीन आवडी वचन न मोडी बोलिले तेच माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल. शिवेचं निमित्त कैलासवासी गोरखरावजी कोकाटे उर्फ काकांचं पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा आहे. सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरे यांचा संतवर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबरे संतावरती विश्वास आहे म्हणून सांगून जातात, संतांचं मोठेपण सांगून जातात. का बरं महाराजांनी संतांच्या वरती विश्वास ठेवला, बाकी कुणावर का विश्वास ठेवला नाही? ज्याने परमार्थामध्ये देवावरती विश्वास ठेवला, संतावरती विश्वास ठेवला, त्यांच्या बाबतीमध्ये बोलताना तुकोबरे म्हणतात भाविक विश्वासी पार उतरले त्याशी तुका म्हणे नाशी उतरक्याचे कपाळे असं म्हटलेले आहे. संतांच्या वरती आणि देवावरती विश्वास जगामध्ये ठेवण्यासारखी दोन पात्र आहेत. इतरत्र विश्वास ठेवला तर कदाचित धोका होण्याचा संभव आहे. याची जाणीव तुकाराम महाराजांना असावे. संतांच्या मोठेपणाचा जेव्हा विचार केला जातो किंवा संतांच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न जेव्हा तुकाराम महाराज करतात त्यावेळेला सांगतात, हे असो दिटी जयावरी झळके माता पद्मकुरु पारुके जीवची परी तुके महिषेशी. अज्ञानामध्ये अज्ञान असणारा रेडा त्याच्यावरती संतांनी कृपा केली, त्याच्या मस्तकावरती हात ठेवला, जगामध्ये प्रथम क्रमांकाला वंदनीय ठरला. तो रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूप प्रकटला ज्ञानोबा माझा. रेड्यानं ज्ञानोबरांचा स्पर्श झाल्यानंतर वेदांच्या रुचा म्हणायला सुरुवात केली. का मी सांगतोय? तुकाराम महाराजांनी संतांच्या वरती विश्वास का ठेवला त्याच्याकरता. एखाद्या लहान आणि बोबड्या मुलांच्या वरती संतांनी कृपा केली तर ते सहज मूल सरस्वती बरोबर ब्रह्म बृहस्पती बरोबर बडबड करून बोलू शकते. एवढं सामर्थ्य संतांच्या कृपेमध्ये आहे. नाथ बाबा तर गोड होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीवाचा ले भिंत महिमा गाध. हे तर प्रमाण इतकं गोड बोलता हवा. ज्याला जीव आहे ते तर परिपूर्णतेला जाऊ शकते, कृतार्थ होऊ शकते, याच्यामध्ये नवल नाही. पण ज्याला जीवच नाही अशा दोंड्या मातीच्या भिंतीनं ज्ञानोबरायांनी कृपा केल्यानंतर चालायचं काम करावं. किती मोठी संतांची शक्ती आहे, कृपा आशीर्वाद आहे, किती मोठं सामर्थ्य आहे संतांचं. एवढंच नव्हे, तुकोबरे सांगतात त्यांच्या मनाला आलं तर राजाचा रंक करू शकतात, रंकाचा राजा सुद्धा करू शकतात. तुका म्हणे आले समर्थांशे म्हणा जरे होय रान